मी खरं बोलतो, समाजालाही सांगतो. आम्हाला असं वाटत होतं सगळ्यात महाराष्ट्रात मागं पडलेलं जिल्हा असेल तर सांगली. आमच्या नजरेत सांगतो, खोटं बोलत नाही. पण आज सकाळपासून असं वाटतं की आमच्यापेक्षा सांगली पुढे नाही. रिअल खरं बोललं तर संबंध टिकते. खोटं बोललं बळत नाही का आपण एखादी गोष्ट बळत नाही बोलत का की हा 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 ते लई चांगलं आहे नसलं तरी. तशी सवय मला नाही. मी खरं बोलतो म्हणून तर समाज नाचत आहे. मी प्रामाणिक आहे, मी होत नाही फुटत नाही म्हणून तर समाज माझ्यासोबत. मी गरीब आहे का श्रीमंत माझा समाज नाही बघत. मी खरं बोलतो प्रामाणिक आहे म्हणून तर समाज माझ्यासोबत आहे. आमच्या असा गैरसमज झाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात मागं पडला असं एकेच्या बाबतीत तर सांगली जिल्हा. पण आज सकाळपासून ज्यावेळी बघितलं ना मग 11वी पहिलं कसं नाही आहे ना. 11वी पहिलं कसं नाही सकाळपासून वर खाली वर खाली वर खाली टाकला तो भरला सगळे शपथ सुटले पाय. म्हणजे मी आज खऱ्यानेच भारावून गेलो की आम्ही तिकडे जे म्हणत होतो की 288 मतदारसंघापैकी किंवा 48 लोकसभा मतदारसंघापैकी किंवा आपले या 48 जिल्ह्यापैकी किंवा 36 जिल्ह्यापैकी आपला थोडा सांगली कमी लाईक मागं पडला म्हणजे कमी आहे फक्त प्रमाणात बाकीच्या. तर आजचं पोझिशन अशी आहे की तुमच्यामुळे बघा उद्यापासून महाराष्ट्रात कसं होतं.